pulmonary tuberculosis in medical surgical nursing. First introduction about tuberculosis. Tuberculosis आपण शॉर्ट फॉर्म मध्ये TB म्हणतो. Is one of the most prevalent infection of the human being and contribute considerable to illness and death around the world. It is spread by inhaling tiny drops of saliva from cough or sneezing of infected person. It is a slowly spreading chronic granulomatous bacterial infection characterized by the granular weight loss. तर टीबी काय आहे, हा एक प्रिव्हेंट इन्फेक्शन डिसीज आहे ह्युमन बिंग मध्ये. हा ड्रॉपलेट थ्रू होतो, म्हणजे ज्या पेशंटला ऑलरेडी टीबी आहे तो पेशंट कफ केला विदाउट एनी प्रिव्हेशन, कफिंग किंवा स्नीजिंग केलं आणि त्याच्या ड्रॉपलेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आलो तर आपल्याला पण टीबी होण्याची शक्यता असते. Definition of tuberculosis. Tuberculosis is the infection disease primarily affecting the lung. Parenchyma is the most often caused by the Mycobacterium tuberculosis. Tuberculosis हा कोणत्या बॅक्टेरियामुळे कॉज होतो तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस MCQ मध्ये विचारतात. इट मे स्प्रेड टू एनी पार्ट ऑफ द बॉडी इंक्लुडिंग मॅनेजेस किडनी बोन और लिम्फ नोड. ट्युबरक्युलोसिस हा फक्त लंग्स मध्ये असं नाही तर ट्युबरक्युलोसिस हा मॅनेजेस लेअर ऑफ द स्कल, किडनी, बोन आणि लिम्फ नोड्स मध्ये पण होतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. तर याचे टाइप्स काय काय आहेत. पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस आहे, एव्हियन ट्युबरक्युलोसिस त्याला आपण मायक्रोबॅक्टेरियम एव्हियम ऑफ द वर्ल्ड असं बोलतो. देन बोविन ट्युबरक्युलोसिस त्याला मायकोबॅक्टेरियम बोविस ऑफ कॅटल. जो ट्युबरक्युलोसिस बर्ड पासून होतो त्याला एव्हियन, जो कॅटल पासून होतो त्याला बोविन. देन मिलियरी ट्युबरक्युलोसिस और डिसेमिनेटेड ट्युबरक्युलोसिस. इटियोलॉजी आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. बॅक्टेरियामुळे टीबी कॉज होतो. ड्रॉपलेट न्यूक्लिया त्याच्यामध्ये कफिंग, सीजिंग किंवा लाफिंग. ड्रॉपलेटमध्ये ज्या पेशंटला ऑलरेडी ट्युबरक्युलोसिस आहे त्या पेशंटच्या ड्रॉपलेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आलो, आपण ते ड्रॉपलेट्स इनहेल केले, त्याच्यानंतर हा स्लोली आणि क्रोनिक स्टेजला प्रोग्रेसिव्ह होतो. त्याने एक्सपोजर टू टीबी आणि टीबीच्या पेशंटमध्ये आपण आलो त्यावेळेस पण आपल्याला टीबी होण्याची शक्यता असते खूप. रिस्क फॅक्टर काय आहेत. क्लोज कॉन्टॅक्ट विथ द समवन हू हॅव बीन ॲक्टिव्ह टीबी. अशा लोकांबरोबर आपण क्लोज कॉन्टॅक्ट ठेवला ज्या लोकांना ऑलरेडी टीबी आहे, त्याच्यामुळे पण आपल्याला टीबी होण्याची शक्यता असते. देन इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटस. एल्डरली और कॅन्सर. जे एल्डर पीपल आहेत, ओल्ड एज पीपल आहेत किंवा कॅन्सर पीपल आहेत त्यांच्यामध्ये ऑलरेडी इम्युन सिस्टीम ही एवढी स्ट्रॉंग नसते नॉर्मल हेल्दी पर्सनच्या तुलनेत. त्याच्यामुळे हे जे एल्डरली और कॅन्सर पेशंट आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी ट्युबरक्युलोसिस असलेला पेशंट आला तर त्यांना लवकर होण्याची दाट शक्यता असते एल्डरली आणि कॅन्सर पेशंटला. ड्रग अब्यूज आणि अल्कोहोलिझम पेशंटमध्ये पण ट्युबरक्युलोसिस बघायला भेटतो. पीपल लिकिंग ॲड्युकेट हेल्थकेअर. नॉर्मल हेल्दी पर्सननी त्याची हेल्थकेअर किंवा नॉर्मल हेल्थ मेंटेन नाही ठेवली, ॲड्युकेट नाही ठेवली, त्याच्यामध्ये लॅक केला म्हणजे कमीपणा घेतला हेल्थकेअर मेंटेन ठेवण्यासाठी, त्यावेळेस पण ट्युबरक्युलोसिस होतो. प्री एक्झिस्टिंग मेडिकल कंडिशन दॅट इज डायबिटीज मेलायटस क्रोनिक रिनल डिसीज. ज्या पेशंटला डायबिटीज मेलायटस क्रोनिक रिनल डिसीज असतो किंवा इतर कोणती मेडिकल कंडिशन असते त्या पेशंटला लवकर टीबी होण्याचे जास्त चान्सेस असतात. ज्याने इमिग्रेट्स फ्रॉम द कंट्रीज टू हाय इन्सिडेन्स ऑफ द टीबी. म्हणजे इंडियातले पीपल असल्या कंट्रीमध्ये गेले ज्या कंट्रीमध्ये ऑलरेडी टीबीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर इंडियन पीपल तिकडे गेल्यावरती त्यांचे ड्रॉपलेट्स इंडियन पीपलच्या लंग्समध्ये जाऊन ट्युबरक्युलोसिस कॉज करणार. इन्स्टिट्यूशनलायझेशन, लॉंग टर्म केअर फॅसिलिटीज या कंडिशनमध्ये पण आपल्याला ट्युबरक्युलोसिस पाहायला भेटतो. लिव्हिंग इन अ सबस्टँडर्ड कंडिशन.
ऑक्युपेशन हेल्थ केअर वर्कर्स. पॅथोफिजिओलॉजी हे कसं इन्फेक्शन होतं. इनिशियल इन्फेक्शन ऑर प्रायमरी इन्फेक्शन झालं टीबीचं. त्याच्यानंतर जे एंट्री होती कशाची, मायक्रो ऑर्गॅनिझमची थ्रू ड्रॉपलेट न्यूक्लिया. कशातून, ड्रॉपलेट न्यूक्लियामधून मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री होती. आणि बॅक्टेरिया, जे बॅक्टेरिया आहेत हे ट्रान्समिटेड होतात तो अल्व्हेओलाय थ्रू द एअरवेज. आणि जे मायक्रोबॅक्टेरियम किंवा ड्रॉपलेट बॅक्टेरिया आहेत ते अल्व्हेओलायमध्ये ट्रान्सफर होतात. कसे, एअरवेजमधून. त्याच्यानंतर डिपॉझिशन होतं, हे बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन होतं. त्याच्यानंतर द बॅसिलाई आर also transported to the other part of the body through bloodstream. आणि हे जे बॅसिलिया तयार होतात हे परत ट्रान्सफर होतं कुठं, बॉडी पार्ट्स मध्ये. कशातून, ब्लड स्ट्रीम मधून. त्याच्यानंतर फॅगोसायटोसिस होतं बाय न्यूक्लिओफिल्स अँड मॅक्रोफिल्स. अकोमोलेशन होतं ऑफ एक्झिटेड इन अल्व्हेओलाय. अकोमोलेशन झाल्यानंतर ब्रॉन्किओन्युमोनिया होतो. ब्रॉन्किओन्युमोनिया झाले की जे न्यू टिश्यू मास आहेत ते तिथे राहतात आणि मरतात. आर सराउंडेड बाय द मॅक्रोफॅजेस विच फॉर्म द प्रोटेक्टिव्ह मास अराउंड द ग्रॅन्युलोमास. आणि नंतर ग्रॅन्युलोमास देन ट्रान्सफर, जे ग्रॅन्युलोमास तयार झालेले ते ट्रान्सफर होतात टू फायबर टिश्यू मास अँड सेंट्रल पोर्शन ऑफ विच इज कॉल्ड द बोन्स ट्युबरकल. ग्रॅन्युलोमासचं नंतर कन्व्हर्जन कशामध्ये होतं, बोन ट्युबरकल मध्ये होतं. म्हणजे मटेरियल आहे बॅक्टेरिया अँड मॅक्रोफॅजेस बिकम नेक्रोटिक फॉर्मिंग चेजी मास. द मेस बिकम कॅल्सिफाय अँड बिकम कॅलेजेनियस स्कार. त्याच्यानंतर लंगमध्ये आपल्याला एक स्कार, कॅलेजेनियस स्कार आपल्याला बघायला भेटतं. द बॅक्टेरिया बिकम डिफॉर्मेट अँड द नो फर्दर प्रोग्रेशन ऑन ॲक्टिव्ह डिसीज. बॅक्टेरिया नंतर डिफॉर्मेट होतो आणि त्याचं फर्दर प्रोग्रेशन म्हणजे नंतर वाढत नाही ॲक्टिव्ह डिसीजमध्ये. ॲक्टिव्ह डिसीज ऑर रिइंजेक्शन. इनॲडिक्वेट इम्युन सपोर्ट होतं बॉडीमध्ये आणि ॲक्टिव्हेशन ऑफ द डॉर्मंट बॅक्टेरिया. आणि डॉर्मंट जो बॅक्टेरिया आहे त्याचं ॲक्टिव्हेशन होतं. त्याच्यानंतर जे बोन्स ट्युबरकल आहेत त्याचं अल्सरेट होतं आणि रिलीज होतात इनटू द ब्रॉन्काय. ब्रॉन्कायमध्ये रिलीज होतात. आणि जे बॅक्टेरिया आहेत ते नंतर एअरबॉर्न रिझल्टिंग इन फर्दर स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. अल्सरेटेड ट्युबरक्युलोसिस heals and becomes scar tissue. The infected lung become inflamed. ज्या लंग मध्ये ट्युबरक्युलोसिस झालेला आहे ते लंग इन्फेक्टेड होतं आणि इन्फ्लामेटेड होतं. फर्दर डेव्हलपमेंट ऑफ द न्यूमोनिया अँड ट्युबरकल फॉर्मेशन. Unless the process is arrested, it spread downwards to ileum of the lung and later extend to the adjacent tubules किंवा lobes. हे या पद्धतीने होतं सगळं पॅथोफिजिओलॉजी. क्लिनिकल मॅस्टिफिकेशन आणि सिम्पटम्स काय काय आहेत बघा. ॲनोरेक्झिया. ॲनोरेक्झिया मध्ये काय होतं, हा एक ईटिंग डिसऑर्डर. याच्यामध्ये पेशंटला लेस मध्ये खातो. लो ग्रेड फीवर बघायला भेटतो. नाईट स्वेट्स बघायला भेटतात. फॅटिक बघायला भेटतात. थकवा बघायला भेटतो पेशंटमध्ये. आणि वेट लॉस ड्यू टू द ॲनोरेक्झिया. पल्मोनरी सिम्पटम्स मध्ये डिसेप्निया, नॉन रिझॉल्विंग ब्रॉन्किओन्युमोनिया, चेस्ट टाइटनेस, नॉन प्रोडक्टिव्ह कफ, म्युकोप्युलर स्पुटम विथ द हिमोस्टॅसिस आणि चेस्ट पेन. त्याच्यानंतर एक्स्ट्रा पल्मोनरी सिम्पटम्स मध्ये काय बघायला भेटतं, पेन, इन्फ्लामेशन. आणि याचा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिसचा असेसमेंट आणि डायग्नोसिस फाइंडिंग कसं करणार, हिस्ट्री कलेक्शन, फिजिकल एक्झामिनेशन, क्लबिंग ऑफ द फिंगर और टोज. मध्ये क्लबिंग होतात जे फिंगर आहेत. देन सोलन और टेंडर लिम्फ नोड इन द नेक और अदर एरिया. नेकचे जे लिम्फ नोड आहेत ते सोलन झालेले बघायला भेटतात. स्वेलिंग झालेले बघायला भेटतात. सुजलेले बघायला भेटतात. द फ्लुइड अराउंड द लंग त्यालाच आपण प्लुरल एफिजन बोलतो. त्याने अनयुज्युअल ब्रीथ साऊंड.
म्हणजे कुठला साऊंड, क्रॅकल साऊंड आपल्याला ऐकायला भेटतो ड्युरिंग द ऑस्कल्टेशन. इफ मिलिटरी टीबी द फिजिकल एक्झामिनेशन मोस्ट मिलिटरी टीबी मध्ये काय काय फिजिकल एक्झामिनेशन करतं. लिव्हरला आलेले बघायला भेटते, लिम्फ नोड्सला स्वेलिंग झालेले बघायला भेटतात, स्प्लीन स्वलन झालेले बघायला भेटतात. द टेस्ट मे इन्क्लूड बायोप्सी ऑफ अफेक्टेड एरिया. ज्या एरियामध्ये टीबी झालेला आहे त्याची बायोप्सी, एक छोटासा तुकडा घ्यायचा टिश्यू आणि तो मायक्रोपॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये स्टडीसाठी पाठवायचा. ब्रॉन्कोस्कोपी करायची, चेस्ट पीटी, चेस्ट सिटी स्कॅन, चेस्ट एक्सरे, interferon gram related blood tests such as the QEFT gold test to test the TB infection, sputum examination and culture, thoracosynthesis करायचा, tuberculin test also known as the PPD test. quantiferon gold test काय असते बघा. QEFT gold test measure the interferon gam in testis blood after the incubation, the blood with specific antigen from the M tuberculosis protein. तर QFT टेस्ट मध्ये काय होतं, जे इंटरफेरॉन गॅमा आहेत ते ब्लड मध्ये इन्क्युबेट होतात आणि अँटीजन करतात मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस प्रोटीन पासून. ट्युबरक्युलोसिस स्किन टेस्ट कशी करायची असते. 0.1 ml ऑफ द PPT इज इंजेक्टेड फोराम मध्ये आपण एक 0.1 ml एवढं ट्युबरक्युलिन घेतो, PPD घेतो आणि सबक्युटेनियसली आपण फोराम मध्ये इंजेक्ट करतो. आफ्टर 48 to 72 hours चेक फॉर द इंड्युरेशन ॲट द साईट. 48 तासानंतर किंवा 72 तासानंतर आपण त्या साईटला चेक करतो, त्या साईट मध्ये काय चेंजेस झालेत का, स्वेलिंग झाले ते. इफ इंड्युरेशन इज इक्वल टू more than the 10 mm is indicate positive. आणि जर इंडिकेशन असेल म्हणजे ती साईटला जर स्वेलिंग झालं असेल 10 mm पेक्षा जास्त किंवा 10 mm एवढं, तर आपण ट्युबरक्युलोसिस आहे पेशंटला असं कन्सिडर करतो. नेक्स्ट कॉम्प्लिकेशन. बोन मध्ये काय कॉम्प्लिकेशन आहे. स्पायनल पेन, जॉईंट डिस्ट्रक्शन मे रिझल्ट फ्रॉम टीबी दॅट अफेक्ट युअर बोन. ते बोन मध्ये आपल्याला स्पायनल पेन बघायला भेटतं किंवा जॉईंट डिस्ट्रक्शन बघायला भेटतं. ब्रेन मध्ये जर टीबी झालं तर मेनिंजायटिस बघायला भेटतं. लिव्हर आणि किडनी मध्ये सेम. हार्ट मध्ये कार्डियक टेम्पोरल बघायला भेटतं, प्लुरल इफ्युजन बघायला भेटतं. त्यांना टीबी न्यूमोनिया होऊ शकतो. then serious reaction to drug therapy, hepatotoxicity किंवा hypersensitivity. मेडिकल मॅनेजमेंट. पल्मोनरी टीबी साठी आपण प्रायमरी देतो जे ट्रीटमेंट ते करतो अँटी ट्युबरक्युलोसिस एजंट फॉर 6 to 12 months साठी देतो. फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट मध्ये आपण फर्स्ट लाईन अँटी ट्युबरक्युलर मेडिकेशन मध्ये काय काय देतो. स्ट्रेप्टोमायसिन देतो 15 mg per kg, आयसोनायासाठी देतो, रिफम्पिसिन देतो, पॅराझिनामाइड देतो, इथेम्बेटॉल देतो. तर रिफम्पिनच्या ओव्हरडोसमुळे काय होते, ऑरेंज कलर युरिन फॉर्मेशन होतो. तर नेक्स्ट आपण सेकंड लाईन मेडिकेशन मध्ये आपण कॅप्रिओमायसिन देतो, थिओनामाइड देतो, पॅरा अमिनो सॅलिसिलेट सोडियम देतो, सायक्लोसिरिन देतो आणि व्हिटॅमिन बी देतो. थर्ड लाईन ड्रग्स मध्ये आपण रिफॉम्ब्युटिन, मॅक्रोलाइड्स मध्ये आपण कॅरेथ्रोमायसिन, लिंझोलॉड, थायोॲसिटेट, थायरोडिझाईन आणि आर्जिनिन हे आपण थर्ड लाईन मेडिकेशन मध्ये देतो. नेक्स्ट टीबी मध्ये डॉट्स थेरपी देतो. डॉट्सचा फुल फॉर्म आहे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स.
is a name given to World Health Organization recommended tuberculosis control strategy combined 5 component. डॉट्स थेरपी हे कोणी नेम दिलं याला? WHO ने. आणि ह्याच्या अंदर ट्युबरक्युलोसिस कंट्रोल करण्यासाठी 5 कंबाईंड कंपोनंट्स स्ट्रॅटर्जी आहेत, त्या बघूयात आपण. गव्हर्नमेंट कमिट including both political will be at level and establish central and polarized system of the TB monitoring, recording and training. Case detection by sputum smear microscopy. गव्हर्नमेंट कमिटी तयार केले, त्याच्यामध्ये पॉलिटिकल आणि सेंट्रल आणि पोलराइज सिस्टीममध्ये TBचं मॉनिटरिंग झालं, रेकॉर्डिंग झालं आणि ट्रेनिंग झालं. आणि केस डिटेक्शन केलं कशा? स्पुटम स्मिअर मायक्रोस्कोपी स्टडी करून. स्टँडर्डाइज ट्रीटमेंट रेजिमेंट डायरेक्टली ऑब्झर्व बाय हेल्थकेअर वर्कर्स. आणि एक ट्रीटमेंटसाठी एक स्टँडर्डाइज ट्रीटमेंट रेजिमेंट तयार करण्यात आला फॉर कम्युनिटी हेल्थ वर्कर फॉर ॲटलिस्ट फर्स्ट 2 months. रेग्युलरली ड्रग सप्लाय करण्यात आला TBच्या पेशंटला. स्टँडर्डाइज रेकॉर्डिंग अँड रिपोर्टिंग सिस्टीम अलाउज असेसमेंट ट्रीटमेंट रिझल्ट. हे 5 कॉम्पोनंट्स होते डॉट्समध्ये. The DOTS is especially critical for a patient with drug resistant TB, HIV infected person, and those on intermittent regimen 2 or 3 times weekly. DOTS ही कोणासाठी क्रिटिकल होती? जे पेशंट TBचे आहेत ते ड्रगला रेजिस्ट करतात किंवा HIV इन्फेक्टेड पर्सन आहेत ते. ट्युबरक्युलोसिसमध्ये एक थेरपी आहे मल्टीड्रग थेरपी. Multi-drug therapy to treat the TB means taking several different kind of anti-tubercular drug at the same time. The standard treatment is to take the isoniazid, rifampicin, ethambutol, and pyrazinamide for 2 months. The treatment is then continue for at least 4 months with fewer medication. Multi-drug मध्ये काय होतं? खूप सारे वेगवेगळे अँटी ट्युबरक्युलोसिसचे ड्रग एकाच टाइमला आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो. पण जे स्टँडर्डाइज ट्रीटमेंट आहे अकॉर्डिंग टू WHO रेजिमेंट, त्याच्यामध्ये आपण फक्त कुठले मेडिकेशन देतो? आयसोनियाझाइड, रिफाम्पिसिन, इथॅम्ब्युटॉल आणि पॅराझिनामाइड. तर नर्सिंग मॅनेजमेंट कसं करायचं? असेसमेंट करायचं, हिस्ट्री घ्यायची पेशंटची, तो कोणत्या TBच्या एक्सपोजरमध्ये आला होता, अशीच द सिम्पटम्स ऑफ आत्ताच्या डिसीजमध्ये कुठले सिम्पटम्स आहेत ॲक्टिव्ह ते चेक करायचे. लंग साऊंड चेक करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला क्रॅकल साऊंड भेटतो. ड्युरिंग द ड्रग थेरपी असेस फॉर द लिव्हर फंक्शन. जेव्हा आपण अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग थेरपी चालू करतो त्यावेळेस पेशंटचे लिव्हर फंक्शन रिडिंग टेस्ट चेक करायची. नर्सिंग डायग्नोसिस कसं करणार आपण TBच्या पेशंटमध्ये? इनइफेक्टिव्ह ब्रीथिंग पॅटर्न रिलेटेड टू इन्फेक्शन पोटेन्शियल फॉर अ लॉंग टर्म scarring with the disease lung capacity. Risks for a spreading infection related to nature of the disease and patient symptom. Imbalanced nutrition, less than body requirement related to poor appetite, fatigue and protective cup. प्रिव्हेन्शन कसं करायचं? TBला ज्या पेशंटला TB आहे त्या पेशंटला आपण आयसोलेट करायचं, व्हेंटिलेटेड रूम प्रोव्हाइड करायची, पेशंटला आपण माउथ कव्हर करायला सांगायचं, मास्क घालायला सांगायचं आणि फिनिश द एंटायर कोर्स ऑफ द मेडिकेशन. जे आपण डॉट्स थेरपीमध्ये मेडिकेशन प्रोव्हाइड करणार आहे त्याचा पूर्णपणे डोस कंप्लीट करायला लावायचा आणि TBची वॅक्सिन घ्यायला लावायची. ज्यांना होणार आहे किंवा होणार झालेलं आहे किंवा होणार नाही हेल्दी पर्सनला पण आपण हे सगळे प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटर्जी समजून सांगायचं. Thank you.